नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरची त्याच्याच बहिणींच्या सांगण्यावरून निर्घृण हत्या करण्यात आली. भावा बहिणीतील मालमत्तेचा आणि वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. आंदेकर कुटुंब गेल्या काही वर्षात राजकारणात सक्रिय झालं. मात्र पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात या कुटुंबाचा रक्तरंजित इतिहास तब्बल 5 दशकांचा आहे. मागील 5 दशकांपासून आंदेकर कुटुंबाची पुण्यातील मध्यवर्ती भागात दहशत राहिली आहे. त्यातील 25 वर्ष आंदेकर कुटुंबातील अनेक जण पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येत गेल्यानं या दहशतीला राजकीय पाठबळही वेळोवेळी मिळत गेलं. 70च्या दशकात जुने कपडे घेऊन त्या बदल्यात भांडी विकणारं आंदेकर कुटुंब गुन्हेगारीकडे वळलं आणि जुगार, मटका, खंडणी अशा मार्गांनी मध्यवर्ती पुण्यात या कुटुंबानं बस्तान बसवलं. बाळकृष्ण आंदेकर यांनी सुरू केलेल्या या टोळीतील प्रमोद माळवतकर वेगळा झाल्याने 70च्या दशकात पुण्यात आंदेकर माळवतकर टोळी युद्धाची सुरुवात झाली. त्यातूनच आंदेकर टोळीने 1978 मध्ये प्रमोद माळवतकरच्या वडिलांची हत्या केली. पुढे माळवतकर टोळीने 1984 ला बाळकृष्ण आंदेकरची हत्या केली. बाळकृष्ण आंदेकरच्या हत्येनंतर या टोळीची सूत्र त्याचा चुलत भाऊ सूर्यकांत आंदेकरकडे आली. मात्र सूर्यकांत आंदेकरला हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या टोळी युद्धातून पुण्यात पुढे 6 खून झाले. त्यानंतर पुणे पोलिसांनी 1997 मध्ये प्रमोद माळवतकरचा एन्काउंटर केल्यावर हे टोळी युद्ध शांत झालं. पुढे आंदेकर कुटुंबाने गुन्हेगारी बरोबरच राजकारणात प्रवेश केला आणि बाळकृष्ण आंदेकरची बहीण वत्सला आंदेकर या 1997 ला नगरसेवक झाल्या. तसेच 1998 ला सुरेश कलमाडींच्या पाठिंब्यावर पुण्याच्या महापौर बनल्या. तर जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सूर्यकांत आंदेकरची पत्नी राजेश्री आंदेकर या देखील नगरसेविका झाल्या. आंदेकर कुटुंबातील रमाकांत, गणेश, उदयकांत आणि वनराज आंदेकर हे देखील नगरसेवक झाले. वनराज हा सूर्यकांत आणि राजेश्री यांचा मुलगा, तर संजीवनी आणि कल्याणी या मुली. पण पुढे या सख्या भावा बहिणीतच मालमत्ता आणि वर्चस्वातून वाद सुरू झाला. यातच जयंत कोमकर आणि सोमनाथ गायकवाड याचा साथीदार निखिल आखाडे याच्यावर काही महिन्यांपूर्वी वनराज आंदेकरचे वडील सूर्यकांत आंदेकरने हल्ला केला होता. सूर्यकांत आंदेकरवर त्यावेळी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई देखील करण्यात आली. मात्र राजकीय दबावामुळे सूर्यकांतला जामीन मिळाला. त्यामुळे जयंत कोमकर आणि सोमनाथ गायकवाडने चिडून वनराज आंदेकरचा काटा काढायचं ठरवलं. संजीवनी कोमकर आणि जावई जयंत कोमकर यांच्या अक्षता अंकित जनरल स्टोअर या दुकानावर अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. संजीवनी कोमकरच्या मालकीच्या नाना पेठेतील दुकानावर वनराज आंदेकरने पुणे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाला कारवाई करायला भाग पाडलं. त्यानंतर कुटुंबामध्ये वादाला सुरुवात झाली. संजीवनी कोमकरने पोलीस स्टेशनमध्येच वनराजला "तुला पोरं बोलावून ठोकतेच" अशी धमकी सुद्धा दिली होती. वनराजला आपल्यावर हल्ला होऊ शकतो याची जाणीव होती. त्यामुळे तो सतत आपल्या टोळीतील मुलांच्या घोळक्यातच असायचा. रविवारी घरगुती कार्यक्रम असल्याने त्याच्याबरोबर हा घोळका नव्हता. घरातील कार्यक्रम संपल्यानंतर तो रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास डोके तालीम जवळील अशोक चौकातील कार्यालयाजवळ येऊन थांबला होता. त्याच्याबरोबर एक नातेवाईकही होता. त्याचवेळी 5 ते 6 दुचाकीवरून 10 ते 12 हल्लेखोर आले. त्यांच्यापैकी एकाने आंदेकर याच्यावर एकापाठोपाठ 5 गोळ्या झाडल्या. त्यानंतर काही जणांनी कोयत्याने सपासप वार करून वनराज आंदेकरचा खून केला. या हत्येनंतर पोलिसांनी संजीवनी, कल्याणी या 2 सख्या बहिणी आणि जयंत, गणेश या त्यांच्या नवऱ्यांसह सोमनाथ गायकवाड या प्रमुख आरोपींसह 10 जणांना अटक केली. मात्र इथून पुढे हे टोळी युद्ध आणखी भडकणार नाही याची खबरदारी घेण्याचं आव्हान पुणे पोलिसांसमोर असणार आहे. गुन्हेगारीचा शेवट गुन्हेगारीनेच होतो हा इतिहास आहे. मागील 3 पिढ्या स्वतः आंदेकर कुटुंब या इतिहासाचा भाग राहिलाय. गेली 5 दशकं बाहेर खेळलं जात असलेलं टोळी युद्ध अखेर त्यांच्या कुटुंबात सुरू झालं आणि सख्या बहिणींकडून भावाची हत्या घडवण्यात आली. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.